हॅलो स्टुडंट्स, सॉलिड स्टेटमधला हा आपला शेवटचा लेक्चर आहे की यामध्ये आपण शेवटचा पॉईंट पाहणार आहोत, ते म्हणजे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिड्स. पाठीमागच्या लेक्चरला आपण काय घेतलं होतं, तर पाठीमागच्या लेक्चरला आपण पॉईंट डिफेक्टमधला एक शेवटचा डिफेक्ट राहिला होता, तो म्हणजे नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. त्याचे परत दोन टाईप्स पडलेले आहेत. नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट्स आर अगेन क्लासिफाईड इंटू टू क्लासेस, that is metal deficiency defect and metal excess defect. याचे पण दोन एक्झाम्पल आणि त्याचं डिस्क्रिप्शन आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. तर या लेक्चरला आणि पाठीमागच्या लेक्चरला आपण एक पाहिलं होतं मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. सो सॉलिड इज क्लासिफाईड इंटू थ्री मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, दॅट इज पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक with their examples. Next, in today's lecture we are going to study electrical properties of solid मधले इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज हे आपण या लेक्चरला पाहणार आहोत. सो इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी अँड सेकंड इज व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिकल इन्सुलेटर अँड सेमीकंडक्टर. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा अर्थ काय होतो? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज द कॅपॅसिटी ऑफ दॅट सबस्टन्स टू कंडक्ट एन इलेक्ट्रिसिटी. एखाद्या सबस्टन्सची किती कॅपॅसिटी आहे इलेक्ट्रिक करंट वाहून नेण्याची, त्याला म्हणायचं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ज्या कोणत्या सबस्टन्सची करंट वाहून नेण्याची कॅपॅसिटी जास्त असेल त्याला आपण काय म्हणणार? हायली कंडक्टर. सो व्हॉट इज मीन बाय द टर्म ऑफ इलेक्ट्रिकल इन्सुलेटर अँड सेमी कंडक्टर. तर कंडक्टर कोणाला म्हणायचं की ज्यामधनं इलेक्ट्रिक करंट वाहून जाऊ शकतो. द सबस्टन्स विच कॅन बी कॅपेबल टू ट्रान्सफर एन इलेक्ट्रिक करंट थ्रू इट इज नोन ॲज अ कंडक्टर. एक्झॅक्टली अपोजिट अन इन्सुलेटर. इन्सुलेटर कोणाला म्हणायचं? इन्सुलेटर इज अ सच अ सबस्टन्स विच डज नॉट अलाउ टू पास अन इलेक्ट्रिक करंट थ्रू इट, की ज्याच्यामधनं इलेक्ट्रिक करंट पास होऊ शकत नाही त्याला म्हणायचं इन्सुलेटर. सेमी कंडक्टर कोणाला म्हणायचं? सेमी कंडक्टर इज शोज प्रॉपर्टीज इन बिटवीन द इन्सुलेटर अँड कंडक्टर. सेमी कंडक्टर, इन्सुलेटर आणि कंडक्टर यांच्या मधल्या प्रॉपर्टीज दाखवतो. सेमी कंडक्टर कॅन ॲक्च्युली कंडक्टर्स आर अ गुड कंडक्टर ऑफ heat and electricity. Insulators are a bad conductor, or even insulators does not conduct an electricity. Semiconductor can conduct an electricity at high temperature. जर टेम्परेचर वाढवलं तर त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते. सो सेमीकंडक्टर की ज्यांच्या प्रॉपर्टीज कंडक्टर आणि इन्सुलेटर यांच्या मध्ये असतात. तर कंडक्टर कोणाला म्हणायचं? तर डेफिनेशन नुसार कंडक्टर कोणाला म्हणायचं की ज्यांच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होऊ शकतो, की ज्यांची कंडक्टिव्हिटी ही इन द रेंज ऑफ 10 to power 4 to 10 to power 7 ओहम पर मीटर एवढी असेल तर त्याला काय म्हणायचं? कंडक्टर. मग यांच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट इझिली पास होऊ शकतो. याचे एक्झाम्पल्स काय? मेटल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स. आयोनिक सॉलिड. पण आयोनिक सॉलिड कधी? when they in a solution state or when they are in a molten state. इलेक्ट्रोलाइट, आयोनिक सॉलिड ज्यावेळेस वितळलेले असतात किंवा विरघळलेले असतात त्या कंडिशनला त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पास होतो. किंवा ऑल मेटल्स, सगळे मेटल्स. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टर. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत इलेक्ट्रिकल कंडक्टरचे. नेक्स्ट, इन्सुलेटर. आता इन्सुलेटर कोणाला म्हणायचं? की ज्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होणार नाही. आणि जर कंडक्टिव्हच्या बेसिसवरती, कंडक्टिव्हिटीच्या व्हॅल्यूजवरनं इन्सुलेटर सांगायचं असेल तर इन्सुलेटर कोणाला म्हणणार? सॉलिड्स हॅव्हिंग लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीज. लो म्हणजेच किती? इन द रेंज ऑफ 10 to power 20 to 10 to power 10 पर ओहम पर मीटर. ज्यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही फारच कमी आहे, अगदी नगण्य आहे, त्यांना आपण म्हणणार इन्सुलेटर. आणि त्यांची कंडक्टिव्हिटी किती असते? तर व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर त्यांची कंडक्टिव्हिटी असते 10 to power -20 to 10 to power -10 पर ओहम पर मीटर. त्यांना म्हणायचं इन्सुलेटर्स. फॉर एक्झाम्पल, नॉन मेटल्स. मोस्ट ऑफ द नॉन मेटल्स, नॉट ऑल द नॉन मेटल्स एक्सेप्ट जे आपल्याला सिम्पली माहिती आहे यांच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पास होऊ शकतं असा एक नॉन मेटल आहे आणि तो म्हणजे ग्राफाईट, जे आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे या चॅप्टरमध्ये. सो ग्राफाईट डज नॉट कंडक्ट एन इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही. तो काय? ग्राफाईट कॅन कंडक्ट एन इलेक्ट्रिसिटी.
अल्दो इट्स अ नॉन मेटल, जरी तो नॉन मेटल असला तरी देखील त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी ही पास होऊ शकते. नेक्स्ट सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर कोणाला म्हणायचं की ज्यांची कंडक्टिव्हिटी रेंज इज इन बिटवीन इन्सुलेटर अँड कंडक्टर, त्यांना म्हणायचं सेमीकंडक्टर. मग ही रेंज किती असते? 10⁻⁻6 to 10⁻+4. -6 to +4 यांच्या रेंजमध्ये ओम पर मीटर जर असेल कंडक्टिव्हिटी, तर अशा सॉलिड्सला आपण काय म्हणणार? सेमीकंडक्टर. आणि असे एक्झाम्पल्स काय आहेत की ज्यांच्यामध्ये शक्यतो ज्या कोणत्या कंपाऊंडमध्ये 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात, असे 2 आहेत, ते म्हणजे एक जर्मनी आहे आणि एक आहे सिलिकॉन. यांना आपण म्हणणार सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर्सला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हटलं तरी देखील चालतं. ठीक आहे. आता हे कंडक्टर आले, सेमीकंडक्टर आले, इन्सुलेटर आले. हाऊ टू एक्सप्लेन दिस कंडक्टिव्हिटी ऑफ दिस सबस्टन्सेस? या सबस्टन्सची कंडक्टिव्हिटी एक्सप्लेन करायची कशी? वाय नॉन मेटल्स आर इन्सुलेटर, वाय मेटल्स आर गुड कंडक्टर, वाय सिलिकॉन अँड जर्मेनियम आर सेमीकंडक्टर. हे जर एक्सप्लेन करायचं असेल तर ते थिअरी एक्सप्लेन केलेली आहे, त्यांना म्हणायचं बँड थिअरी. बँड थिअरी, नॉट अ बॉन्ड थिअरी. त्याला बँड थिअरी असं म्हणतात. बँड म्हणजे पट्टे किंवा झोन आपण त्याला असं म्हणू. मग ही थिअरी काय सांगते? तर या थिअरीनुसार वेनेवर ॲटम्स आर कंबाईन्स टुगेदर टू फॉर्म अ मॉलिक्यूल, ज्यावेळेस ॲटम्स कंबाईन होतात त्यावेळेस त्यांच्यापासून मॉलिक्यूल तयार होतो. ज्यावेळेस ॲटम कंबाईन होत असतील त्यावेळेस त्यांचे ऑर्बिटल्स देखील कंबाईन होतात आणि जे तयार होतात मॉलिक्यूलमध्ये आपण त्यांना काय म्हणतो? मॉलिक्युलर ऑर्बिटल. म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ एन ॲटम कंबाईन्स टुगेदर टू फॉर्म एन ॲटम. फक्त एक लक्षात ठेवायचं, जेवढे काही ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होतील the same number of molecular orbital will be generated. 2 ॲटम्स आहेत, समजा 2 ॲटम्स मध्ये 2 ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन झाले, असे टोटल दोघांचे कन्सिडर केले तर 4 ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाले, तर मॉलिक्युलर ऑर्बिटल किती तयार होणार? 4 मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार. जसे ॲटॉमिक ऑर्बिटल्स तयार होतात तसं इलेक्ट्रॉन ज्याच्यामध्ये असतो त्याला ॲटॉमिक ऑर्बिटल असं म्हटलं जातं. आणि अशा ऑर्बिटलला एक एनर्जी असते. वेन ॲटॉमिक ऑर्बिटल्स आर मिक्सिंग देअर एनर्जी लेवल्स आर ऑल्सो मिक्सिंग. त्यांची एनर्जी लेवल पण मिक्स होत असते. मग असे एनर्जी लेवल मिक्स झाले की नवीन एनर्जी लेवल आपल्याला मॉलिक्युलरमध्ये पाहायला मिळते. म्हणजे इंटरॅक्शन ऑफ एनर्जी लेवल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स in the closely packed constituent atom in a solid result in a formation of a band. ज्यावेळेस एनर्जी लेवल एकमेकांमध्ये मिक्स होतात त्यावेळेस आपल्याला बँड तयार होणार. म्हणजे एनर्जी लेवल वेगवेगळे असतात. जसं की आपण बोर्स ऑर्बिटमध्ये पाहिलं होतं, न्यूक्लियस पासून जसं तुम्ही लांब जाल तशी एनर्जी लेवल त्या ऑर्बिटलची वाढत जाते आणि त्या ऑर्बिटमध्ये तो इलेक्ट्रॉन असेल तर त्याच्याकडे तेवढी एनर्जी असायला हवी, तर तो त्या एनर्जी लेवलमध्ये राहणार आहे. म्हणजे एनर्जी लेवल जसे मॉलिक्युल्स तयार होण्यासाठी ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन केले जातात तसेच त्यांच्यामध्ये त्यांची एनर्जी लेवल देखील कंबाईन होते. आणि एनर्जी लेवल कंबाईन झाली, इंटरॅक्ट झाली तर त्यांच्यापासून एक बँड तयार होतात. त्याला आपण बँड थिअरी किंवा त्याला आपण बँड असे म्हणतो की ज्या बँडच्या वरनं आपल्याला हे ते मॉलिक्यूल एखादा कंपाऊंड तयार झालेला आहे तो कंडक्टर आहे का इन्सुलेटर आहे का सेमीकंडक्टर आहे हे एक्सप्लेन करायचं. तर ॲक्च्युली जे काही बँड तयार होतात हे बँड हे 2 टाईपचे असतात. ठीक आहे. द बँड्स आर ऑफ 2 टाईप्स. पहिला आहे कंडक्शन बँड आणि दुसरा आहे व्हॅलन्स बँड. आता कंडक्शन बँड कोणाला म्हणायचं तर ज्यावेळेस ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स होतात त्यांच्या एनर्जी लेवल पण मिक्स होतात तर हायर एनर्जी लेवल जी असेल बघा, हायर एनर्जी लेवल जी असेल जी न्यूक्लियस पासून जास्त लांब आहे त्याला आपण हायर एनर्जी लेवल म्हणतो. ती हायर एनर्जी लेवल जर मिक्स झाली तर त्यांच्यापासून व्हॅलन्स सेलमध्ये बाहेरच्या कक्षेमध्ये एक बँड तयार होतो, त्याला कंडक्शन बँड असं म्हणायचं. द हायर एनर्जी बँड कंटेनिंग इलेक्ट्रॉन्स इन अ कंडक्शन बँड, की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात त्याला आपण काय म्हणणार? कंडक्शन बँड. हायर एनर्जी लेवल मिक्स झाल्यानंतर जी एनर्जी लेवल मिळणार आहे ती पण हायर असणार आहे. त्याचा जो बँड तयार झालेला आहे, त्याचा जो पट्टा तयार झालेला आहे त्याला आपण काय म्हणणार? कंडक्शन बँड. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. इट इज फॉर्म बाय द इंटरॅक्शन ऑफ आउटरमोस्ट एनर्जी लेवल्स ऑफ क्लोजली पॅक्ड ॲटम्स इन अ सॉलिड. सॉलिडमध्ये जे काही ॲटम्स असतात हे ॲटम्स मधले जे आउटरमोस्ट एनर्जी लेवल आहे ती एनर्जी लेवल कंबाईन झाल्यानंतर इंटरॅक्ट झाल्यानंतर जे आपल्याला एनर्जी लेवल नवीन मिळणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? कंडक्शन बँड इन अ सॉलिड. सॉलिडमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या बँड मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत की ज्याच्यावरती कंडक्टिव्हिटी अवलंबून आहे, या बँड मधले इलेक्ट्रॉन्स आर मुव्हेबल. ते मूव्ह होऊ शकतात.
दे आर फ्री, ते फ्री असतात, म्हणून यांच्यामधून इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही पास होते बाय अप्लाइंग इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल अप्लाय केले की यांच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होण्याचं कारण काय आहे, जर कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन असतील तरच करंट पास होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं का, तर कंडक्शन बँडमधले जे काही इलेक्ट्रॉन्स असतात, दीज इलेक्ट्रॉन्स आर फ्री अँड मुव्हेबल. हे इलेक्ट्रॉन्स फ्री असतात आणि मुव्हेबल असतात, म्हणजे इकडं तिकडं मूव्ह होऊ शकतात. तर दुसरा बँड आहे तो म्हणजे व्हॅलन्स बँड. व्हॅलन्स बँड कोणाला म्हणायचं, की ज्याची एनर्जी लेवल कंडक्शन बँडपेक्षा कमी आहे त्याला काय म्हणायचं, व्हॅलन्स बँड. द बँड हॅव्हिंग एनर्जी लोअर एनर्जी दॅन द कंडक्शन बँड इज अ व्हॅलन्स बँड. की यांच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची एनर्जी ही कंडक्शन बँडपेक्षा कमी असते. म्हणजे ऑब्व्हियसली कंडक्शन बँड बाहेरच्या साईडला असेल आणि आतमधल्या त्याच्या जस्ट इनसाइड काय असणार आहे, व्हॅलन्स बँड असणार आहे. ज्यांच्यामधले इलेक्ट्रॉन्स मात्र मूव्ह नसतात, हे इलेक्ट्रॉन्स टाईट असतात. का, तर ते न्यूक्लियसच्या अगदी जवळ असतात म्हणून ते टाईट असतात, टाईट बॉन्ड असतो त्यांचा न्यूक्लियस बरोबर. दीज इलेक्ट्रॉन्स आर नॉट फ्री. सगळ्यात महत्त्वाचं, हे इलेक्ट्रॉन मात्र फ्री नसतात आणि हे इलेक्ट्रॉन फ्री नाही आहेत, म्हणून दीज इलेक्ट्रॉन्स आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर इलेक्ट्रिसिटी. हे इलेक्ट्रिसिटीसाठी रिस्पॉन्सिबल नसतात. ठीक आहे. इलेक्ट्रॉन्स इन दिस बँड कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी वेन द इलेक्ट्रिक करंट इज अप्लाय. जसं आपण कंडक्शन बँडमध्ये काय म्हणतोय, कंडक्शन बँडमधले इलेक्ट्रॉन्स हे फ्री असतात, मुव्हेबल असतात, म्हणून त्यांना इलेक्ट्रिक करंट पास केला तर ते इलेक्ट्रिकल कंडक्टर दाखवतात, परंतु हे दीज आर नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. नेक्स्ट इज अ बँड गॅप. आता हे जे दोन बँड आहेत, ऑब्व्हियसली नावाप्रमाणे या दोन बँड मधला जो काही गॅप असणार आहे त्याला आपण काय म्हणणार, बँड गॅप. हायर एनर्जी लेवल आहे, लोअर एनर्जी लेवल आहे आणि यांच्या मधला जो काही डिफरन्स आहे, जो काही गॅप आहे त्याला म्हणायचं बँड गॅप. मग हा बँड गॅप जास्त असेल तर त्याला म्हणायचं फॉरबिडन झोन. बघा इथे दिलेले, when the band gap is too large to promote electrons from valence band to a conduction band by thermal energy, it is called as forbidden zone. जर कंडक्शन बँड, समजा हा कंडक्शन बँड आहे वरचा पट्टा आणि खाली आहे हा जो दाखवलेला आहे, समजा हा आहे तुमचा व्हॅलन्स बँड, यांच्यामधला हा जो गॅप दिसतोय तुम्हाला याला काय म्हणायचं, हा जो गॅप दिसतोय याला म्हणायचं बँड गॅप. आणि हा जर बँड गॅप जास्त असेल म्हणजे इथले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, दीज इलेक्ट्रॉन्स कॅन प्रमोट इन द कंडक्शन बँड. याच्यामधले इलेक्ट्रॉन हे वरच्या लेवलला जाऊ शकतात कधी, जर त्यांनी काही एनर्जी घेतली तर. हे आपण बोर्स थेअरीमध्ये पण पाहिलेले. वन इलेक्ट्रॉन कॅन जम्प फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल बाय गेनिंग सम एनर्जी. जर काही एनर्जी त्यांनी गेन केली तर तो लोअर एनर्जी लेवलवरनं हायर एनर्जी लेवलला जाऊ शकतो. फक्त इथं आपण लोअर एनर्जी लेवलला काय म्हणतोय, व्हॅलन्स बँड, आणि हायर एनर्जी लेवलला काय म्हणतोय, कंडक्शन बँड. ठीक आहे. आणि या दोन बँड मधला जो गॅप आहे त्याला काय म्हणणार आपण, बँड गॅप. हा जर गॅप जर जास्त असेल तर त्याला काय म्हणायचं, फॉरबिडन झोन. आणि जर हा गॅप जास्त असेल तर कंडक्शन बँडमध्ये व्हॅलन्स बँड मधला इलेक्ट्रॉन येऊ शकत नाही. जरी त्याला तुम्ही थर्मली म्हणजे थर्मली जर उष्णता जरी दिली त्या इलेक्ट्रॉनला तरी तो तिकडे वरती ट्रान्सफर होऊ शकत नाही. आता हा जो बँड गॅप आहे याच्यावरनं पुढं मेटलचं कॅरेक्टरायझेशन झालेलं आहे की तो चांगला कंडक्टर असणार आहे, गुड कंडक्टर असणार आहे, बॅड कंडक्टर असणार आहे, काही इन्सुलेटर असणार आहे, का सेमी कंडक्टर असणार आहे. कळलं? या डायग्राम मध्ये पूर्ण एक आयडिया क्लिअर झालेली आहे. ज्यावेळेस ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स होतात त्यावेळेस त्यांच्यापासून मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात. जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतील तेवढेच मॉलिक्युलर ऑर्बिटल देखील तयार होतील. ठीक आहे. जसे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतात तसे इलेक्ट्रॉन इज असोसिएटेड विथ एनर्जीज. When the electrons of two different atoms are combined together simultaneously, then energy is also combined. त्यांची एनर्जी देखील काय होते, कंबाईन होते. आणि त्यांची एनर्जी कंबाईन झाल्यानंतर आपल्याला बँड मिळतात किंवा मॉलिक्युलमध्ये त्यांचे दोन वेगवेगळे झोन पडतात, त्याला आपण बँड असं म्हणतो. एक कंडक्शन बँड आणि एक व्हॅलन्स बँड. ठीक आहे. आणि त्यांच्यामधला गॅप असेल तर त्याला म्हणायचं बँड गॅप. आता याच्यावरून आपण मेटलच्या, नॉन मेटलच्या आणि सेमी कंडक्टरच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करणार आहोत. तर मेटल्स कोणाला म्हणायचं बघा, मेटल्स द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ कंडक्शन बँड ऑफ मेटल आर लार्ज. बघा सगळ्यात महत्वाचं, या कंडक्शन बँड मध्ये
मेटल्समध्ये कंडक्शन बँड मधले इलेक्ट्रॉनची संख्या ही जास्त असते आणि म्हणून हा कसा आहे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. जर आपण मागाशी सांगितलेले बघा, कंडक्शन बँड मध्ये जर इलेक्ट्रॉन असतील तर त्याला काय म्हणायचं गुड कंडक्टर, कारण तेच इलेक्ट्रॉन करंट कॅरी करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. मग जर मेटलमध्ये ऑलरेडी कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन असतील तर दॅट्स वाय मेटल इज अ गुड कंडक्टर. म्हणून तर मेटल कसा आहे गुड कंडक्टर आहे. सो बँड फॉर्मेशन इन मेटॅलिक कंडक्टर, band formation in metallic conduction thus results in the delocalization of outermost electrons of all the metals atoms leaving behind the metal ions. म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स कुणासोबत आलेले आहेत, मेटल सोबत आलेले आहेत. हे जर कंडक्शन बँड मध्ये असतील, जर मेटल कंबाईन झाले एकमेकांसोबत, मेटलचे ॲटम्स कंबाईन झाले आणि एक मेटल पीस मिळाला, तर यामधले सगळे इलेक्ट्रॉन सगळ्या ॲटम्स मधले ते फ्री होतात. म्हणजे ते इकडून तिकडे अगदी एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकतात. हे गेल्यामुळे काय झालं, त्या मेटलवरती एक चार्ज आला. कुठला चार्ज आला, निगेटिव्ह चार्ज. की जो निगेटिव्हली चार्ज मेटल तो मात्र इनमुव्हेबल आहे, तो मात्र रिजिड आहे, त्याची पोझिशन फिक्स असते, इनमुव्हेबल असते. आपण या चॅप्टरच्या सुरुवातीलाच पाहिलं होतं. हे इलेक्ट्रॉनच फक्त इलेक्ट्रिक करंट हे पास करू शकतात. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना आपण एक शब्द वापरला होता, सी ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचा समुद्र, कारण त्यांची संख्या ही प्रचंड असते आणि हीच इलेक्ट्रॉनची संख्या किंवा हे इलेक्ट्रॉन मुव्हेबल आहेत, पण त्याला आपण काय म्हणतो, सी ऑफ इलेक्ट्रॉन्स, की ज्यांनी पाठीमागे कोण काय सोडलेले, मेटलचे आयन्स. हे मेटलचे आयन्स पाठीमागे सोडलेले जे कसे कॅटायन्स असतात. सो दिस इज अबाउट अन मेटल. द डिक्रीजेस द कॅटायन्स ऑफ मेटल आर इमर्स इन अ सी ऑफ इलेक्ट्रॉन. जसं मी आता सांगितलं, हे जे डिस्क्रिप्शन सांगितलं याच्यात काय करतं, जे मेटलचे कॅटायन्स आहेत ते इमर्स झालेले आहेत, कुणामध्ये बुडलेले आहेत, ते सगळे सी ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनच्या समुद्रामध्ये ते सगळे बुडलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रॉपर्टी मेटलच्या बाबतीत, मेटल्स कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन थर्मल पॉवर. जर थर्मल पॉवर वाढली तर मेटलची कंडक्टिंग पॉवर ही कमी होत असते. म्हणजे मेटल जर हीट केला तर मेटलची कंडक्टिंग पॉवर ही कमी होत असते. दुसरं आहे इन्सुलेटर. बघा आता मेटलमध्ये काय झालेलं आहे, देर इज नो गॅप बिटवीन द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड किंवा व्हेरी स्मॉल गॅप. अगदी कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड एकमेकांच्या वरती ओव्हरलॅप झालेले आहेत मेटलमध्ये, म्हणून ते गुड कंडक्टर आहेत. तसं इन्सुलेटरमध्ये काय असणार आहे, कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड यांच्यामधला गॅप जो आहे हा गॅप हा लार्ज असणार आहे, मोठा असणार आहे. ठीक आहे. आणि कंडक्शन बँडमध्ये एकही इलेक्ट्रॉन नाही आहेत. व्हॅलन्स बँडमध्ये मात्र इलेक्ट्रॉन ते फुलफिल असतील किंवा हाफ फिल असतील, काही भरलेले असतील काही रिकाम असतील. कोणामध्ये बघा इथे मी डायग्राम करतो थोडक्यात. हा तुमचा आला कंडक्शन बँड, याच्यामध्ये एकही इलेक्ट्रॉन नाही आहे इन्सुलेटरमध्ये. यांच्यामध्ये हा जो गॅप आला तो आला बँड गॅप, आणि हा खालचा जो आलेला आहे ज्याला काय म्हणणार मी, व्हॅलन्स बँड. हा बँडमधले इलेक्ट्रॉन पूर्ण भरलेले असतील किंवा हाफ भरलेले असतील. यांच्यामधला हा जो गॅप आहे हा गॅप जास्त आहे, म्हणून इकडनं वरती इलेक्ट्रॉन येणं पॉसिबल नाही आहे. हे लक्षात. जरी याला तुम्ही हिटिंग केलं तरी याच्यामधनं लोअर, त्याला आपण व्हॅलन्स बँड असं म्हणतो, व्हॅलन्स बँडमधनं इलेक्ट्रॉन प्रमोट होऊ शकत नाही. कुठं, कंडक्शन बँडमध्ये. एकतर कंडक्शन बँड एम्प्टीच आहे. जर त्याला कंडक्टर व्हायचं असेल, जर एखाद्या मटेरियलला कंडक्टर व्हायचं असेल तर या कंडक्शन बँडमध्ये काय असले पाहिजेत, इलेक्ट्रॉन असले पाहिजेत. पण वास्तविक पाहता इथं इलेक्ट्रॉन नसतात इन्सुलेटरमध्ये, आणि कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड यांच्यामधला गॅप देखील जास्त असतो. म्हणजे जर नसतील तर आपण समजा त्या व्हॅलन्स बँडमधनं वरती प्रमोट करू, पण ते प्रमोट करण्याचा पण आपल्याकडे ऑप्शन नाहीये, का तर इथला जो गॅप आहे तो गॅप जास्त आहे. इथे एक मोठी नदी आहे, त्यामुळे आपण इकडनं पलीकडं ट्रान्सफर करू शकत नाही. जर हा गॅप फार कमी असता, जो कोणामध्ये असतो, मेटल्समध्ये असतो, तर आपण इकडनं इलेक्ट्रॉन इकडे वरती प्रमोट केलेले असते. परंतु असा गॅप जास्त असल्यामुळे इन्सुलेटरमध्ये हे इलेक्ट्रॉन प्रमोट करता येत नाही, जे इथं सांगितलेले, ज्याला आपण फॉरबिडन झोन असं म्हणतो. हा फॉरबिडन झोन इथं तयार झालेला आहे. ज्याच्यामध्ये फॉरबिडन झोन असतो त्याच्यामधले इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये ट्रान्सफर करता येत नाही. ठीक आहे. जरी तुम्ही त्याला हिटिंग केलं तरी त्यामधनं कंडक्शन होऊ शकत नाही. नेक्स्ट आहे सेमीकंडक्टर. आता सेमीकंडक्टर कोणाला म्हणायचं बघा, यांचा जो बँड गॅप आहे, मधला जो बँड गॅप आहे हा मॉडरेट असतो. हा इन्सुलेटर इतका जास्त देखील नसतो आणि कंडक्टर इतका कमी देखील नसतो. हे मधल्याच रेंजमध्ये असतो. मधल्या रेंजमध्ये म्हणजेच किती, दॅट बँड गॅप इज सफिशियंट टू प्रमोट एन इलेक्ट्रॉन फ्रॉम कंडक्शन व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. इतका कमी असतो की त्यांच्यामधनं कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन जाऊ शकतात.
आता इथं देखील सेम कंडिशन आहे बघा, व्हॅलन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन असतात परंतु कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन नसतात. कंडक्शन बँड कसा आहे, एम्प्टी आहे. म्हणजे सेमी कंडक्टरला जर कंडक्टर म्हणून काम करायचं असेल या सबस्टन्सला, तर यांना व्हॅलन्स बँड मधनं कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करावं लागतं. इथं बघा, इथं पण कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन असतात परंतु यांच्यामधला जो गॅप आहे हा कंडक्शन बँड असेल आणि हा व्हॅलन्स बँड असेल, आणि यांच्यामधला हा जो गॅप दिसतोय हा गॅप कमी आहे कम्पॅरेटिव्हली इन्सुलेटरच्या कम्पॅरेटिव्हली. इथं देखील इलेक्ट्रॉन नाही आहेत. म्हणजे याचं जर कंडक्टर करायचं असेल तुम्हाला, तर या व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन कुठं ट्रान्सफर करावे लागतील, प्रमोट करावे लागतील कंडक्शन बँडला. हे होऊ शकतात का, तर हा जो बँड गॅप आहे हा बँड काय पुरेसा नाहीये, हा काय फॉरबिडन झोन नाही. आपण त्याला फॉरबिडन झोन नाही म्हणू शकत. फॉरबिडन झोन या गॅपला कधी म्हणायचं, जर व्हॅलन्स बँड मधनं इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये ट्रान्सफर करणं शक्य नसेल तर त्याला म्हणायचं फॉरबिडन झोन. परंतु जर शक्य असेल तर त्याला फॉरबिडन झोन म्हणायचं नाही. म्हणजे सेमीकंडक्टर मधला एनर्जी किंवा बँड गॅप हा फॉरबिडन झोन नसतो, लक्षात. म्हणून यांच्यामधले इलेक्ट्रॉन्स, व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन्स कधीही कंडक्शन बँड मध्ये ट्रान्सफर होऊ शकतात. फक्त काय, ते टेम्परेचर 0 नसावं. ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर म्हणजे किती, -273 काय डिग्री सेल्सिअस और 0 केल्विन. याच्यापेक्षा जर जास्त टेम्परेचर असेल तर त्या टेम्परेचरला व्हॅलन्स बँड मधनं कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन जाऊ शकतात आणि तो सेमीकंडक्टर कंडक्टर म्हणून काम करू शकतो. ठीक आहे. परंतु या टेम्परेचरला, ॲट ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरला सेमीकंडक्टर्स आर इन्सुलेटर. म्हणजे सेमीकंडक्टर्स कॅन ॲक्ट ॲज अ इन्सुलेटर, कॅन ॲक्ट ॲज अ कंडक्टर डिपेंडिंग अपॉन द टेम्परेचर. जे टेम्परेचरवरती डिपेंड असतं. ठीक आहे. इट्स अबाउट अ सेमीकंडक्टर. सो व्हॉट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर. वरच्याच लाईनमध्ये, वरच्या जो तुम्हाला पॉईंट दिलेला आहे त्याच्यामध्ये त्याचा आन्सर तुम्हाला सापडून जाईल. काय आहे याचं आन्सर, तर जर टेम्परेचर वाढलं तर सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी वाढते. ठीक आहे. परंतु मेटलच्या बाबतीत काय असतं, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल डिक्रीजेस. आणि इन्सुलेटरच्या बाबतीत देर इज नो इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन कंडक्टिव्हिटी. कितीही कंडक्टिव्हिटी टेम्परेचर वाढवा तर कंडक्टिव्हिटी मध्ये बदल पडत नाही. जी 0 असते ती 0च राहते. कंडक्टिव्हिटी बदलत नाही, ती जवळपास अप्रॉक्सिमेटली 0 असते. 0 इन द सेन्स बघा किती आहे कंडक्टिव्हिटी, 10 to power -20 to 10 to power -10. म्हणजे जवळपास काय आहे, 0च आहे. ठीक आहे. सेमीकंडक्टर्स. आता नेक्स्ट पॉईंट आहे इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. हे जे सेमीकंडक्टर आहेत त्यांना इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणायचं. जर प्युअर असेल इलेमेंट, बघा प्युअर इलेमेंट म्हणजे कोणासारखा, सिलिकॉन आणि जर्मेनियम यांच्या व्हॅलन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 4 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यांना काय म्हणायचं, सेमीकंडक्टर. प्युअर मटेरियल विच हॅज अ लो बट कॉन्स्टंट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड ॲज इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. त्यांना काय म्हणायचं, इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. फॉर एक्झाम्पल सिलिका आणि जर्मेनियम. प्युअर सिलिका घेतलं तर त्याला म्हणायचं इंट्रेन्सिक, अंतर्भूत सेमीकंडक्टर, की जो स्वतःहून म्हणजे इंटरनलीच आतमधूनच तो ओरिजिनली जो सेमीकंडक्टर आहे याला काही ऍड करायची गरज लागत नाही. इंट्रेन्सिक याचा अर्थ अंतर्भूत. ठीक आहे. नेक्स्ट इज एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर ऑर डोपिंग. एक्सट्रेन्सिक म्हणजेच काय, ते सेमीकंडक्टर मध्ये आपण जर अजून काही टाकलं, एक्स्ट्रा जर इम्प्युरिटी टाकल्या तर त्यांना म्हणायचं एक्सट्रेन्सिक. एक्सटर्नली काहीतरी ऍड केलं असेल तर त्यांना म्हणायचं एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. बघा म्हणजे या इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर मध्येच जर तुम्ही काही इम्प्युरिटी ऍड केल्या तर त्यांना म्हणायचं एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. द प्रोसेस ऑफ ऍडिंग, ऍडिंग याचा अर्थ होतो डोपिंग. ऍड करणं म्हणजे डोप करणं. द प्रोसेस ऑफ ऍडिंग ऑर डोपिंग असं म्हटलं तरी चालेल, ऑफ मायन्यूट अगदी थोड्या इम्प्युरिटी ऑफ क्वांटिटी ऑफ इम्प्युरिटी टू सेमीकंडक्टर. कुठले, इंट्रेन्सिक म्हणजे सिलिका किंवा जर्मेनियम, टू इन्क्रीज इट्स कंडक्टिव्हिटी. आता इथं कारण पण कळलं तुम्हाला, एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर आणि इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर यांच्यामध्ये कोणाची कंडक्टिव्हिटी जास्त असेल, तर एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी ही जास्त असेल. कारण आपल्याला बनवण्याचा उद्देशच तो आहे. जे एक्सट्रेन्सिक कंडक्टर आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी इम्प्युरिटीज ऍड करायच्या आणि नंतर त्यांची कंडक्टिव्हिटी ही वाढवायची. आता इम्प्युरिटीज काय ऍड करताय त्याच्यावरनं एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टरचे पुढे टाइप्स पडलेले आहेत. जे इम्प्युरिटी ऍड केलेले आहेत त्याला म्हणायचं डोपंट.
ठीक आहे. आणि जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं डोपिंग. डोप सेमीकंडक्टर हॅव हायर, जी मी आता सांगितलं, हायर कंडक्टिव्हिटी देन द प्युअर इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर इज अन एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ठीक आहे. द टाइप्स ऑफ एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर डिपेंडिंग अपॉन द इम्प्युरिटीज, कोणती इम्प्युरिटी ऍड केलेली आहे त्याच्यावरनं एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे टाइप्स पडलेले. सो फर्स्ट एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर. एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर कोणाला म्हणायचं, जर इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर्स, ऍक्च्युअली इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर्स आर बिलॉंगिंग टू अ ग्रुप नंबर 14, जर त्यांच्यामध्ये 15 नंबरच्या ग्रुपमधला इलेमेंट ऍड केलेला असेल, अशा सेमीकंडक्टरला काय म्हणायचं, एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर. 14 म्हणजे ज्यांच्या व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 4 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि 15 म्हणजे त्यांच्यामधला 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असणार आहे, की ज्यांच्या व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, 5 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल डोपिंग ऑफ सिलिका विथ फॉस्फरस. फॉस्फरस हा 15 नंबर ग्रुपमधला इलेमेंट आहे, सिलिका हा 14 नंबर मधला आहे. जर सिलिकामध्ये फॉस्फरस ऍड केला तर, फॉस्फरसमध्ये सिलिका नाही, जर सिलिकामध्ये फॉस्फरस ऍड केला तर त्याला म्हणायचं एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर. आता ज्यावेळेस हे एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर 15 नंबरच्या ग्रुपमधला इलेमेंट ऍड केला जातो, त्यावेळेस 15 नंबरच्या इलेमेंटकडे हा रिप्लेस करणारा एका सिलिकाला, की ज्याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहे तो, मग त्याच्याऐवजी जर फॉस्फरस आला तर ते 4 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये देणार, प्लस त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहतो. ठीक आहे, प्लस त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहतो. जो शिल्लक राहिलेले इलेक्ट्रॉन्स आहेत तो इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये ट्रान्सफर होतो. ठीक आहे. आउट ऑफ 5 इलेक्ट्रॉन्स, 4 इलेक्ट्रॉन्स ऑफ phosphorus are utilized in bonding to the closest to the 4 सिलिका ॲटम. जवळच्या सिलिकाच्या 4 ॲटम बरोबर फॉस्फरसच्या 4 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये जातात. आणि जो उरलेला 1 इलेक्ट्रॉन आहे, जो एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये ट्रान्सफर होतो आणि ज्यामुळं तो सेमीकंडक्टर म्हणून काम करतो. त्याला म्हणायचं एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर. याला एन काय म्हणायचं तर निगेटिव्ह, आणि निगेटिव्ह म्हणजे एक एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन आला म्हणून त्याला म्हणायचं निगेटिव्ह. नेक्स्ट पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर. पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर कोणाला म्हणायचं किंवा कधी तयार होतो, जसं की 14 नंबरच्या ग्रुप बरोबर जर 15 नंबरचा ग्रुप ऍड केला तर एन टाइप निगेटिव्ह, आणि जर 13 नंबरच्या ग्रुप मधला इलेमेंट ऍड केला जसं की सिलिका आणि जर्मेनियम हे 14 नंबरच्या ग्रुप मधले इलेमेंट आहेत, त्यांच्या नंबर 13 मधला कोणताही अल्युमिनियम वगैरे मिक्स केला हे नोटेशन आलं की मग मी चालू केलं तर टूर लागली. मी कसं लक्ष देतो हे शेजारचं आपल्याला, हे कसं ह्याच्या शेजारी हे ना, त्यामुळे शेजारचं बटन दाबलं मी. ठीक आहे. तर जर 15 नंबरच्या 14 नंबरच्या ग्रुप बरोबर 13 नंबरचा इलेमेंट कंबाईन झाला असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर. दीज सेमीकंडक्टर्स कंटेन्स डिक्रीज इन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड. आता इथं झालंय काय बघा, हा 14 नंबरच्या ग्रुपमध्ये व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, 4 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत बरोबर. पण 13 नंबरच्या ग्रुपमध्ये किती असणार आहेत, 3च असणार आहेत. म्हणजे जर त्यांच्यामधला 4 नंबर मधला एक सिलिकॉन जर त्यांनी रिप्लेस केला तर त्यांच्याकडे आहेत किती इलेक्ट्रॉन, 3च आहेत बॉन्डिंगसाठी. मग एक जो इलेक्ट्रॉन नाहीये त्याच्यामुळे जे होल निर्माण झालं ते पॉझिटिव्ह होल असतं, त्याला आपण पॉझिटिव्ह असं म्हणतो. म्हणून या टाईपच्या कंडक्टरला काय म्हणायचं, पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर. उदाहरणार्थ सिलिकॉन हा 14 नंबर ग्रुप मधला इलेमेंट आहे, याच्यामध्ये जर बोरॉन मिक्स केला, बोरॉन हा 13 नंबरचा आहे, तर त्या टाईपच्या सेमीकंडक्टरला म्हणायचं पी टाइप ऑफ सेमीकंडक्टर. बोरॉनने सगळ्याच्या सगळ्या साइड्स जर नॉर्मल साइड सिलिकॉनच्या ऑक्युपाय केल्या तर बोरॉनकडे 3च इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे तो 3 बॉन्डिंग मध्ये 3 इलेक्ट्रॉन गेले आणि एक जो चौथा आहे तिथं काय होणार आहे तयार, एक होल निर्माण होणार आहे.
त्याला आपण होल असं म्हणतो, त्याला आपण पॉझिटिव्ह होल असं म्हणतो, की ज्यामुळं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होऊ शकतात. दिस टाईप ऑफ सेमीकंडक्टर इज कॉल्ड ॲज पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर. सो द क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग इज एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. यांच्यामधला एम टाईप ऑफ सेमीकंडक्टर कोणाला म्हणायचं. ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, एकदा प्रयत्न करा. आणि दुसरा क्वेश्चन आहे विच टाईप ऑफ एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर इज फॉर्म व्हेन जर्मेनियम इज मिक्स विथ पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. आणि याचा आन्सर तुम्हाला या टेबलमध्ये सापडेल. बघा हे जे दिलेले आहेत ते यांना काय म्हणायचं, इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर. जर यांच्याबरोबर 15 नंबरच्या ग्रुपमधला कोणताही इलेमेंट यांच्यामधला कोणताही इलेमेंट कंबाईन केला तर यांना काय म्हणायचं, पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर. जर यांच्यामध्ये या 13 नंबर ग्रुपमधला कोणताही एखादा इलेमेंट यांच्यामध्ये ॲड केला, हे नाही हे इकडंच यांच्यामध्ये ॲड करायचे. जर ॲड केला तर त्यांना काय म्हणायचं, एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. आता यांच्या व्हॅलन्स सेलमध्ये 3च इलेक्ट्रॉन्स असतात सगळ्यांच्या, म्हणून त्यांना काय म्हणायचं, ट्रायव्हॅलंट. यांच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतात म्हणून त्यांना काय म्हणायचं, पेंटाव्हॅलंट. आणि जे आपले इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात म्हणून त्यांना काय म्हणायचं, ट्रायव्हॅलंट. वरचे क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला या टेबलवरनं कंटिन्यू करता येणार आहे. तर इथं आपण थांबूया. थँक्यू.